आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। ज्येष्ठता न पडताळता व संस्थेला विश्वासात न घेता शिक्षण विभागाकडून ज्येष्ठ कर्मचाऱ्यावर अन्याय असा गलथान कारभार करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी। श्री दत्त माध्यमिक विद्यालय एलूर सांगली जिल्हा शिक्षण विकास मंडळ संचलितचे सदस्य श्री धैर्यशील पाटील यांचा आरोप। श्री दत्त माध्यमिक विद्यालय एलूर सांगली जिल्हा शिक्षण विकास मंडळ संचलित या संस्थेत 2 कर्मचाऱ्यांमधील कनिष्ठ लिपिक पदाबाबतचा वाद चांगलाच ऐरणीवर आला असून केवळ शिक्षण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे सदरचा प्रकार चर्चेचा विषय बनलाय। श्री महादेव देवकते व शुभम चव्हाण या दोन्ही कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ लिपिक पदावर आपला हक्क सांगितला असून श्री महादेव देवकते हे या संस्थेत गेली 35 वर्ष आपली सेवा बजावत आहेत। असे असतानाही ज्येष्ठतेला प्राधान्य न देता नियमांची पायमल्ली करत व संस्थेचे मत विचारात न घेता शिक्षण अधिकाऱ्यांना घातलेल्या या घाटामुळे सदर कर्मचारी द्विधा मनस्थिती उद्भवली आहे, असं मत या संस्थेचे संचालक श्री धैर्यशील पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सादर केली। स्वर्गीय शिक्षक नेते माजी आमदार श्री शिवाजी पाटील यांनी रक्ताचं पाणी करून ही संस्था उभी केली आहे। असं असताना ही न्यायप्रविष्ट बाबींवर कागदपत्रांची पडताळणी न करता शिक्षण विभागाकडून दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे असंतुष्ट कर्मचारी व काही विरोधकांनी संस्थेची बदनामी करण्याचा डाव रचला, असंही श्री पाटील म्हणाले। सदरच्या प्रकरणाची तक्रार संस्थेकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करण्यात येणार असून शिक्षण विभागाची सखोल चौकशी व्हावी असं प्रांजळ मत श्री पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय। चला तर ऐकूया पत्रकार परिषदेतील त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया। मी धैर्यशील रामचंद्र पाटील, दत्त माध्यमिक विद्यालय येलूर सांगली जिल्हा शिक्षण विकास मंडळ येलूर संचलित ही जी आमची संस्था आहे, या संस्थेमध्ये मी सदस्य म्हणून आहे। आत्ता परवाचे काय विषय झाला शुभम धानाजी चव्हाण याच्या संदर्भात 2018 साली महादेव देवकते यांना शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील अण्णा संस्थापक अध्यक्ष यांच्या सहीनं महादेव देवकते यांना कनिष्ठ लिपिक पदावर ऑर्डर दिलेली होती आणि जवळजवळ आज 2026 सुरू आहे। 8 वर्ष झालं ते त्या पदासाठी न्याय देतात। ते पद मिळवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे। जिल्हा परिषदला ज्यावेळेला प्रस्ताव दाखल केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी काढण्यात आल्या वेगवेगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि ते प्रकरण प्रलंबित ठेवलं आणि याच संस्थेमध्ये धानाजी चव्हाण जे शिपाई होते ते 2021ला मयत झाले आणि 2022ला त्यांचे चिरंजीव शुभम धानाजी चव्हाण यांनी अर्ज दाखल केला, पण तो कसा संस्थेच्या विरोधकांच्याकडून की जे स्वतःला सचिव समजतात, विश्वास दत्तात्रय चव्हाण, प्रत्यक्षात बघितलं 2005 ते 10चा निकाल आमच्या बाजून लागलेला आहे धर्मादाय आयुक्त कोर्टमध्ये आणि स्वतःला ते सचिव असे भासवतात। खोटं लेटर पॅड वापरून प्रस्ताव सादर करून त्यावेळेचे मुख्याध्यापक तत्कालीन लोखंडे सर यांच्या सहीनं तो प्रस्ताव आणि विश्वास चव्हाण या दोघांच्या सहीनं तो प्रस्ताव दाखल केलेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होता कामा नये। दोन्ही कर्मचारी संस्थेतले आहेत, पण सिनियरिटी बघून त्यांना पद दिलं गेलं पाहिजे। महादेव देवकते यांना 2018ला दिलेला आहे प्रस्ताव आणि शुभम चव्हाण यांनी विरोधकांच्याकडून त्यांच्याकडून फसवून प्रस्ताव देऊन 2022ला दिला। मग शिक्षण अधिकारी सन्माननीय लोंढे साहेब यांनी तो प्रस्तावाची दखल घेऊन दोघांच्याही त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत, त्याच्यामध्ये सिनियर कोण आहे हे सर्व तपासून घ्यायला पाहिजे होतं आणि मगच शुभम चव्हाणला ऑर्डर द्यायला पाहिजे होती। आणि संघटनेला सुद्धा इतर कर्मचारी संघटना असेल, जिल्ह्याची संघटना असेल, यांच्यामध्ये सुद्धा त्या शुभम चव्हाणने खोटं नाटं सांगून बेबनाव केलेला आहे। याच्यामध्ये तथ्य काय आहे संघटनेने तपासून बघितलं पाहिजे। जबाबदार पदाधिकारी आहेत। लोंढे साहेबांनी ऑर्डर आमच्या मते तर ही चुकीची दिलेली आहे शुभम चव्हाणला। महादेव देवकते हायकोर्टात त्यांनी केस दाखल केल्या, त्यांच्यावर अन्याय झाला। याच्यामध्ये सिनियरिटी महत्वाची नाही का? कोर्ट काय म्हणतंय, निकाल काय लागतोय तो आम्हाला मान्य आहे संस्थेला। भले शुभम चव्हाणच्या बाजून लागू दे अन्यथा महादेव देवकतेच्या बाजून लागू दे, पण कुठलीही चौकशी न करता कुठलेही कागद न बघता
त्याच्यामध्ये काय तथ्य आहे हे न तपासता शुभम चव्हाणला ऑर्डर दिली, याच्या मागचं गौड बंगाल काय आहे याची सखोल चौकशी शिक्षण अधिकाऱ्यांच्या इथे सन्मान्य आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य नरवाडे साहेब यांनी लावावी अशी मी त्यांना विनंती करतो. कारण सिनियरिटी डावलून जर एखाद्याला तुम्ही पद देत असाल तर निश्चितच या कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला आहे. आम्हाला काय दोन्ही कर्मचारी सारखे आहेत, आम्ही कुणावर अन्याय व्हावा यासाठी नाही. शुभम धनाजी चव्हाणला ज्या वेळेला 2000 साधारणतः 22-23ला शिक्षण अधिकाऱ्यांनीच मला बोलवून घेतलं आणि तिथं सांगितलं की शिपाई पदासाठी यांना तुम्ही प्रस्ताव द्या. तसा पत्रव्यवहारही मी दाखल केलेला आहे. त्यांना संस्थेचे आत्ताचे विद्यमान अध्यक्ष रामचंद्र शिवाजीराव पाटील यांच्या सहीनं शिपाई पदासाठी आम्ही त्याचा प्रस्तावही दिलेला आहे आणि तसं पत्रव्यवहारही केलेला आहे. आणि शिक्षण अधिकारी सन्माननीय लोंढे साहेबांनीच आम्हाला हे सांगितलं होतं की आपण त्याचं शिपाई पदावर प्राधान्य देऊया. संस्थेलाही ते मान्य होतं. मग असं असताना आम्हाला न विचारात घेता, संस्थेला न विचारात घेता तुम्ही त्याला परस्पर ऑर्डर दिली कशी? नेमकं याचं गौड बांगाल काय का काही गोष्टी झालेल्या आहेत अशी एक शंका येते आम्हाला. या सर्व गोष्टी जिल्हा परिषद सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे साहेबांनी याची सखोल चौकशी लावली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय तथ्य आहे त्या तपासलं पाहिजे. कोर्टात महादेव देवकते गेले, जो काय निकाल होईल तो संस्थेला मान्य आहे. आम्ही कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊन देणार नाही. पण सिनियरिटी याच्यामध्ये महत्वाची असते. सिनियरिटी बघितली पाहिजे आणि त्याच्यावर त्या कर्मचाऱ्यावर अन्याय होता कामा नये. शुभम चव्हाणाचे खोटे नाट्य आरोप केलेत. एका अध्यक्षाला संघटनेच्या हाताशी धरून तो इथं संस्थेमध्ये लुडबुड करतो. तो स्वतः इथं शाळेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर संस्थेचा मी अध्यक्ष आहे. संस्थेचा संघटनेचा क्लॉज काय असतो, रिटायर झाल्यानंतर ते अध्यक्षपद सोडावं लागतं. तरी त्या स्वतःला अध्यक्ष बसवतात आणि संस्थेमध्ये लुडबुड करतात, संस्थेमध्ये येऊन हॅरेसमेंट करतात, मुख्याध्यापकांना प्रश्न विचारतात, बाहेरून आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मग संघटनेचा जबाबदार तुम्ही अध्यक्ष आहे, मग तुम्ही जबाबदारीने वागलं पाहिजे. दोन्ही कर्मचारी या संस्थेतले, तुम्ही एकाचीच बाजू घेताय दुसऱ्याची घेत नाही. म्हणजे एकावर अन्याय करायचा आणि एकावर करायचा नाही, ही कुठला न्याय? दोघांच्यावर अन्याय होतोय. पण त्याच्यामध्ये सिनियरिटी तपासली पाहिजे. तेव्हा या जबाबदार व्यक्तीनं पुन्हा जर असं काही केलं तर मानहानीचा दावा 1 कोटीचा त्याच्यावर दाखल करणार आहे मी शुभम चव्हाणवर आणि त्या अध्यक्षावर. सोडणार नाही. संस्थेची बदनामी केली त्यांनी आणि हे बरोबर नाही. संस्थेच्या आवारात पत्रकारांना पाठवून देणे, त्यांना गाफील ठेवायचं, त्यांना चुकीची माहिती पुरवायची, त्यांना खोटं नाटं सांगायचं, सत्यता पडताळून बघितली पाहिजे. संस्थेच्या आवारातून कसंही काही करायचं आणि आमची बदनामी करायची, खपवून घेणार नाही. त्यांच्यावर 2 ते 3 दिवसाला आम्ही फौजदारी गुन्हा पण दाखल करतोय आणि मानहानीचा 1 कोटीचा दावा दाखल करतोय. या सगळ्या गोष्टीला त्यांनी तयार राहावं इथून पुढे. आणि सगळं जे काय आहे सर्व कागद माझ्याजवळ आहेत, पुरावे. शुभम चव्हाणनी जे काय सांगितलंय, सगळं खोटं नाटं सांगितलंय, हे सगळे कागद माझ्याकडे पुरावे आहेत. हे सगळे पुरावे मी पत्रकार बंधूंना आता मी सादर करतोय, केलेले आहेत. तेव्हा याची सत्यता पडताळून बघतीलच. पण ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय मिळवून देण्याचं काम पत्रकार बंधूंनी करावं, ही संस्थेच्या वतीने मागणी आहे. संस्था कुणाचं नुकसान करणार नाही. संस्था आम्हाला टिकवायची आहे, संस्था वाढवायची आहे. विद्यार्थी घडले पाहिजेत, विद्यार्थ्यांचे संस्कार चांगले झाले पाहिजेत, संस्था नावारूपाला आली पाहिजे. शिक्षक नेते माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना 3 वेळा आमदारकी मिळाली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ते नेते होते. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष होते. लाखो शिक्षक त्यांच्यासमोर जमा व्हायचे अधिवेशनाला. अशा महान माणसाने ही संस्था उभी केली आणि याला गालबोट लावण्याचं काम हे संस्थेचे विरोधक करतायत. आमचेच घरातले विरोधक आहेत जे स्वतःला सचिव समजतात. निकाल काय सांगतो हे महत्वाचं आहे. धर्मादाय आयुक्तामध्ये निकाल लागलेला आहे आणि खोटं नाटं लेटर पॅड छापून त्याचा सह्या करून प्रस्ताव दाखल करतात. त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणार आहेत. संस्थेचे पैसे सगळे काढलेले आहेत, त्याच्यावरही गुन्हा दाखल आम्ही करतोय, फौजदारी गुन्हा दाखल करतोय. मोकळं सोडणार नाही चुकीचं वागणाऱ्याला. आम्ही जरी असलो तरी ती शिक्षा आम्हाला होईल. भले आमचा सक्का भाव असू दे ना आणि कोण असू दे, चूक करणाऱ्याला इथं माफी नाही. मी संघटनेचा जबाबदार व्यक्ती आहे, मी संघटना चालवतोय, तेव्हा जबाबदारीने वागलं पाहिजे. तेव्हा लोंढे साहेबांची चौकशी सखोल झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे.
कागदपत्र न तपासताच या सगळ्या गोष्टी चुकीच्या झाल्यात असं आम्हाला वाटतंय. तेव्हा नरवाडे साहेबांना मी विनंती करतो, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना, की याची सखोल चौकशी झाली पाहिजे या प्रकरणाची. याच्यामध्ये सत्यता काय आहे पडताळून घ्यावी लागेल. तेव्हा साहेबांना विनंती करतो आणि पत्रकार बंधूंना विनंती करतो की अन्याय होणाऱ्या कर्मचाऱ्याला न्याय मिळवून द्या. आणि जे काय संघटनेमध्ये जे काय आता अफरातफरी चालू आहे, जे त्यांच्यात बेबनाव झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या बद्दल, तो मनातून काढून टाकला पाहिजे. सत्यता जिल्ह्याच्या त्यांच्या अध्यक्षांनी, तालुक्याचे कोण अध्यक्ष असतील, यांनी सत्यता पडताळून घेतली पाहिजे. उगाच शिवभाऊ चव्हाण उठतोय आणि काही तर सांगतोय माझ्यावर अन्याय झाला, मग महादेव देवकरे कोण आहे? कर्मचारी नाही का संस्थेचा? 35 वर्ष झालं नोकरी करतोय, त्याच्यावर अन्याय नाही का? दोन्ही कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण अन्याय होणाऱ्या कर्मचाऱ्याला न्याय मिळवून द्या. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.